19 वर्षीय देवव्रत रेखे यांचा ऐतिहासिक पराक्रम. काशीमध्ये 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण सिद्ध. दंडक्रम विक्रमादित्य उपाधीने गौरव. काशीमध्ये गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेल्या दंडक्रम वेद पारायणात अहिल्यानगरचे 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी घडवलेला ऐतिहासिक पराक्रम संपूर्ण वैदिक जगतात अभिमानाचा विषय ठरला आहे. दंडक्रम पद्धतीतील अत्यंत गुंतागुंतीचे व शिस्तबद्ध असे 25 लाखाहून अधिक पदांचे पठण देवव्रत यांनी सलग 50 दिवस एकही चूक न करता पूर्ण केले. या अद्वितीय कार्याबद्दल त्यांना दंडक्रम विक्रमादित्य ही मानाची उपाधी बहाल करण्यात आली आहे. इतक्या कठीण पद्धतीचे पारायण काशीमध्ये तब्बल 200 वर्षांनंतर पार पडले असून जगाच्या इतिहासात हा केवळ दुसरा प्रसंग ठरला आहे. देवव्रत यांनी 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत शुक्ल यजुर्वेदातील सुमारे 2000 मंत्रांचे दंडक्रमाने अचूक पठण केले. त्यांच्या या विलक्षण साधनेने प्रभावित होऊन काशीतील विद्वान महंत व आचार्यांनी त्यांचा मोठ्या सन्मानाने गौरव केला. त्यांना सोन्याचे कड आणि 1,01,116 रुपये देऊन सत्कार करण्यात आला. इतक्या तरुण वयात दंडक्रमासारख्या कठीण साधनेत यश मिळवून देवव्रत यांनी केवळ स्वतःचीच नव्हे तर महाराष्ट्राची आणि भारताच्या वैदिक परंपरेची शान अधिक उंचावली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यासमोर संपूर्ण समाज कृतज्ञतेने नतमस्तक झाला आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि